हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. चला, सकाळीच मस्त छान म्हणजे सोमवारची जी काही पूजा मांडलेली होती ना, तिची आधी उत्तर पूजा करायची होती. देवपूजा तर सकाळीच झालेली होती आणि त्यानंतर मग ही जी काही पूजा मांडलेली होती ना 16 सोमवाराची, तिची उत्तर पूजा करून घेत आहे. उत्तर पूजा म्हणजे आपलं नॉर्मल फक्त दिवा वगैरे, थोडंसं पूजा वगैरे करून अगरबत्ती वगैरे लावून झाली की तेवढंसुद्धा चालतं. डायरेक्ट पूजा न उचलता पूजा आधी करून घेतली दिवा ओवाळून झाल्यानंतर आणि मग ती संपूर्ण तिथलं जे काही निर्माल्य वगैरे कालचं बेलपत्र वगैरे जे होतं ना, ते उचलून घेतलेलं होतं. कलशातलं पाणी आपल्या झाडांना टाकलं आणि जे नारळ असतं ना, ते 16 सोमवारपर्यंत तसंच ठेवायचं असतं. 17व्या सोमवारी उद्यापन असतं 16 सोमवारचं आणि त्यानंतर मग ते नदीमध्ये वगैरे आपण निर्माल्य टाकतो ना, त्याच्यामध्ये मग मी विसर्जन करून देत असते त्या नारळाचं. सोमवार सगळे संपल्यानंतर. कारण खूप जास्त दिवस जवळ-जवळ 4 महिने हे व्रत चालतं. 4 महिन्यापेक्षा जास्तसुद्धा काही अडचणी वगैरे आल्या मध्ये, आपण असे व्रत करतो तर काही ना काही अडचणी येतातच. त्यामुळे मग मध्ये गॅप पण पडतो व्रताला. म्हणजे उपवास तर कंटिन्यू करावाच लागतो. फक्त एवढं आहे की अ, तो व्रत धरायचा पण काउंटिंगमध्ये काही होत नाही तो. फक्त उपवास असतो त्या दिवशी तेवढंच. तर पूर्ण सोमवार संपल्यानंतरच मग तो नारळ नदीमध्ये टाकून देत असते निर्माल्यासोबत आणि पूजा वगैरे उचलून झाल्यानंतर मग आज ना सकाळी आधी नाश्ता केला. आधी नाश्त्यासाठीच मी सकाळी लवकर देवपूजा वगैरे तेवढी केली. सगळं काही कामं बाकी होते. आधी पूजेचं आवरून घेतलेलं होतं आणि नाश्त्यासाठी मग इथे पोहे बनवणार होते. कारण कालचा उपवास होता म्हणून मग असं वाटत होतं की चला पटकन काहीतरी नाश्त्याला करूयात. कारण तो व्रत जर म्हटलं ना तर दिवसभर काहीच नसतं खायला आणि त्यानंतर मग तो एक लाडू आपण तेवढा खाल्लेला असतो ना, तर तेवढाच त्याच्यावरती उपवास सोडायचा असतो. त्यामुळे थोडं वाटतं की नाश्ता सकाळी करून घेऊयात. नंतर मग जेवणाला उशीर झाला तरी मग चालतो. तर पोहेच बनवणार होती नाश्त्यासाठी आणि मसाल्याचा डब्बा काल पूर्ण स्वच्छ करून ठेवलेला होता. जसा खाली झाला ना, पूर्ण साहित्य त्याच्यामध्ये संपलेलं असलं, भरून घ्यायचं असलं ना नवीन, तेव्हा पूर्ण डबा धुवूनच घेत असते. म्हणजे 8-15 दिवस मग तो तसाच स्वच्छ राहतो. नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं, तसंच जर टाकून दिलं ना धुवायचा वगैरे राहिला तर जास्त खराब होऊन जातो डबा. त्यामुळे चला, नाश्ता वगैरे करून घेतला. पोहे बनवलेले होते नाश्त्यासाठी आणि नाश्ता झाल्यानंतर मग आधी कपडे धुवून घेतले. कारण कपडे राहिलेले असले तर अर्धं जास्त निम्मे काम राहिलेलं असतं आणि मला ना आज स्कूलमध्ये पण जायचं होतं त्या लवकर, कारण ओपन डे होता. आता युनिट टेस्ट झालेली असल्यामुळेच तर मग ओपन डेला जायचं होतं. त्याआधी कपडे वगैरे सगळी कामं जर झालेली असली तर मग जरा रिलॅक्स असतं. त्यामुळे आधी कपडे धुतले आणि लगे हात मग मी स्वयंपाकाला इथे लागलेली होती. जे मुगाचे दाणे गावाहून आणलेले होते ना, त्यातले थोडे दाणे शिल्लक होते. तर आज चटणी वगैरे काही बनवणार नव्हती. मुगाच्या दाण्यांची चटणी इतकी छान लागते ना, खरं सांगते. पण आता हे शहरातल्या मुलांना काही त्या गोष्टींची चव नसते. आपण तिकडे राहिलेलो असलो त्यामुळे त्या गोष्टींची आपल्याला कळतं आणि नाही मिळालं ना एखाद्या वर्षी तरी आपल्याला वाटतं की त्या भेटलं पाहिजे बाबा ते आपल्याला, असं वाटतं एखाद्या वर्षातनं एखाद्या वेळेस तरी. पण जरा कमीच होते. त्याला कनी जरा जास्त दाणे वगैरे राहिले ना तर बरी असते. दाणे कमी असल्यामुळे मग मी नॉर्मल आपली थोडीशी म्हटलं रश्श्यासारखीच करते तिला. तर त्यासाठी कांदा वगैरे कट करून घेतलेला होता. कांदा, टोमॅटो वगैरे याचं वाटण करूनच बनवायची होती. पहिल्यांदाच अशा पद्धतीची ट्राय करत आहे. नाहीतर आपली लाल तिखट वगैरे लसूण याचंच थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने करतात आमच्या इकडे. पण अशी म्हटलं चला एखाद्या वेळेस चेंज काहीतरी, नुसतीच नॉर्मल करण्यापेक्षा कांदा, टोमॅटो वगैरे याचं वाटण करून बघूयात ती कशी होते. तर करून बघितली ना खरंच छान होते बरं का.
आणि हे जे भांडं आहे ना मिक्सरचं, याच्यात इतकं व्यवस्थित काही होत नाही आहे. म्हणजे कधी तुम्ही आणणार वगैरे असाल ना, तर सांगते मी की इतकं व्यवस्थित नाही होत याच्यामध्ये. आणि जर खालचं त्या ज्याच्यासोबत भेटतं ना, खाली मोटर वगैरे असते मिक्सर टाईप छोटं, तसं जर असेल ना तर व्यवस्थित फिरतं. याच्यात कच्चा कांदा, टोमॅटो वगैरे होईल, पण जे आपलं काळा मसाला आपण केलेला असतो ना, ते तितकं याच्यात होत नाही. कच्च्या वस्तू याच्यात होतात. फक्त आपण जो परतवलेला मसाला असतो ना, तो नाही व्यवस्थित याच्यामध्ये होत, असं मला तरी वाटतं. कारण मी आता याला 2-3 वेळा वापरलेला आहे आणि आमच्याकडे जसा काळा मसाला येतो ना, त्या पद्धतीचा जर केला ना, तर तो त्याच्यात काही होत नाही. आणि सध्या मी याला अशासाठी वापरत आहे, की माझं मिक्सरचं भांडं जे आहे ना, ते पण खराब झालं ऐन वेळेला. त्यामुळे याचा वापर जास्त होत आहे. आज ना दुपारनंतर म्हणजे माझ्या मम्मी ते पण येणार होते घरी. त्यामुळे कालच्या दिवशी हा व्हिडिओ मला काही अपलोड करता आला नाही. कारण कोणी आलेलं गेलेलं असलं ना, तर मग माहीत नाही का, तर मग वेळच मिळत नाही. असं त्याच्यामध्येच पूर्ण दिवस निघून जातो. त्यामुळे कालच्या दिवशी आपला व्हिडिओ काही आलेला नव्हता. दुपारनंतर आलेले होते ते. जेवण वगैरे त्यांचं तिकडेच झालेलं होतं भावाच्या घरी आणि त्यानंतर मग आलेले होते इकडे. त्यामुळे आमचा स्वयंपाक करायचा होता. मस्त तेलामध्ये ना जिरे, मोहरी याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर मग परत यातलाच थोडा कांदा शिल्लक ठेवलेला होता आणि व्यवस्थित छान कांदा परतून झाल्यानंतर मग जे वाटण तयार केलेलं होतं ना, ते याच्यात टाकलेलं आहे. कच्चा मसाला जो आहे ना, तो चांगला जर व्यवस्थित मस्त भाजून घेतला ना कढईमध्ये, तेलात परतवला ना चांगला, तर मग त्याची भाजीसुद्धा छान होते. जर आपण नॉर्मल परतवलेला असला ना, तेव्हा व्यवस्थित इतकी काही होत नाही. पण जोपर्यंत ते पाणी पूर्णपणे आटून जातं ना, तोपर्यंत जर मसाला चांगला परतवलेला असला ना, तर आपली छान भाजी होते मसाल्याची सुद्धा. एका साईडला तो मसाला झाकण ठेवून चांगलं तेल वगैरे सुटेपर्यंत ते पाणी आहे ना त्यातलं ते व्यवस्थित कांद्याला पाणी सुटलेलं असतं ना, ते आटेपर्यंत मग मी तसंच ठेवलेलं होतं. आणि दुसरीकडे मग परत थोडीशी भेंडी पण होती घरामध्ये. जास्त नव्हती, थोडीफारच होती. म्हटलं चला भेंडीची भाजी पण बनवून टाकूयात. थोड्या ज्या काही भाज्या शिल्लक आहेत ना आज, त्यातलंच काही स्वयंपाक होता जास्त. भाज्या सगळ्या संपलेल्याच होत्या. जेवढ्या काही थोड्या होत्या ना, तेवढ्याच भाज्या करायच्या होत्या. एका साईडला भेंडी परतवली, तोपर्यंत मसाला छान मस्त परतून झालेला होता आणि मग त्यानंतर मूग टाकलेले आहेत मी याच्यामध्ये. आणि ते असेही हिरवे असल्यामुळे लगेच शिजतात. मसाल्यामध्ये हिरवे मूग टाकल्यानंतर चांगले व्यवस्थित परतवून घेतले. हवं तेवढं पाणी टाकलं आणि चवीप्रमाणे मीठ. बस 5 ते 7 मिनिटं भाजी शिजवून घेतलेली होती आणि एका साईडला भेंडीची भाजी झालेली होती. आणि स्कूलमध्ये ज्या दिवशी सकाळी जायचं असलं ना, असं काही ओपन डे असला, काही असलं, तेव्हा सकाळी तर इतकी धावपळ होते ना, कितीही आवरा. अ, वेळ असा पटपट निघत राहतो सकाळच्या टायमिंगला. चला स्वयंपाक वगैरे झाला, भाजी झाली, त्यानंतर चपात्या झाल्या आणि मग स्कूलमधून जाऊन आल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि किचन आवरायला घेतलेलं होतं. सकाळी वेळ नव्हता, तसंच राहू दिलं आणि पटकन स्कूलमध्ये जाऊन आली आणि तिकडनं आल्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यावर हा सगळा काही किचनवरचा जो पसारा होता ना, तो आवरून घेतलेला होता. आणि त्यानंतर मग दुपारनंतर मी काहीच शूट वगैरे केलं नाही किंवा शेअर केलं नाही तुमच्यासोबत. कारण माझ्या आईन ते वगैरे आलेले होते ना, मग दुपारचा वेळ आमचा त्याच्यामध्ये गेला. आणि व्हिडिओ तर माझा काल रेडीच होता, पण व्हॉईस ओव्हर द्यायचा राहून गेलेला असल्यामुळे मग काल तुमच्यापर्यंत काही व्हिडिओ पोहोचवता आला नाही. कपडे संध्याकाळपर्यंत मस्त छान सुकलेली होती. कारण मोकळं वातावरण आहे सध्या, पाऊस वगैरे बंद असल्यामुळे कपडे मस्त सुकलेली होती. कालची जी साडी होती ना पांढऱ्या रंगाची, तीही मी शॅम्पूच्या पाण्यातून फक्त काढून घेतली तेवढी आणि लगेच सुकली तीही. कपडे जर सुकलेले असले ना, पटकन घडी करून वगैरे कपाटामध्ये ठेवता येतात. नाही तर या दिवसाचा पूर्ण घरामध्ये कपड्यांचा पसारा असतो. रात्रीच्या वेळेस इकडे-तिकडे लावावी लागतात. स्टँड वगैरे जर नसेल कपड्यांचं तर. आणि स्टँड असलं तर मग बरं असतं. पण कुठलीही वस्तू घेतलेली असली तर तिला ठेवण्यासाठी जागा प्रॉपर लागते आणि त्यामुळे मग मी स्टँड काही घेतलेला नाही आहे. हँगरला लावून तेवढी रात्रीच्या वेळेस जर घरात लावायची असेल तर लावून द्यायची. जेवढे तेवढे 2-3 महिने पावसाळ्याचे जातात निघून. मग परत वर्षभर ते स्टँडची काही गरज नसते. कारण बेडरूमची गॅलरी, हॉलची गॅलरी मोठी असल्यामुळे काही कपडे वाळवायला भरपूर जागा असते मग इतर सीझनमध्ये. त्यामुळे आजची तर व्यवस्थित छान वाढलेली होती. कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या आणि संध्याकाळी मग काही भाज्या वगैरे घेऊन आलेली होती बाहेरून येताना. आणि मला
त्यातली कोथिंबीर वगैरे हे सगळं निवडून ठेवायचं होतं, कारण निवडून वगैरे ठेवलेली असली ना बरेच दिवस टिकते कोथिंबीर. काही वेळेला कंटाळा जर केला तर मग ती जास्त दिवस टिकत नाही, खराबही होते. मग मस्त बाल्कनीमध्ये बसून गप्पा वगैरे मारत मारत मग कोथिंबीरही नीट करून घेतली आणि आईने मला बराचसा लसूण वगैरेही सोलून दिलेला होता. तर तिच्याशी गप्पा मारत मारत तेवढं काम मस्त छान बाल्कनीमध्ये बसून निवांत असं करून घेतलं. संध्याकाळ जरा निवांत असते, कारण संध्याकाळी ना कुठलीच घाई गडबड वगैरे नसते. स्वयंपाकालाही बराचसा वेळ असतो आणि त्यातल्या त्यात जर जेवण बनवायचं फिक्स असेल आपलं, की कुठलं काय बनवायचं आहे, तर मग आपणही रिलॅक्स असतो किंवा थोडीफार पूर्वतयारी झालेली असते. आता इथे पुढे मला ना पॅटीस बनवायचे होते, तर त्यासाठी ना मी बटाटे आधीच उकडायला ठेवून दिलेले होते आणि त्यानंतर मग मी भाज्या म्हणजे कोथिंबीर वगैरे जे आहे ना, ते नीट करायला बाल्कनीमध्ये बसलेली होती आणि त्यानंतर मग बटाट्यांची साल काढून घेतली आणि स्मॅश करून घेतलं. त्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं. लसूण हे सगळं त्याच्यात टाकलेलं होतं आणि बॅटर तयार करून घेतलेलं होतं. पाव आणलेले होते बाहेरून आणि पॅटीस मला आज बनवायचं होतं. एका साईडला मी बेसन पीठ आणि ओवा, चवीप्रमाणे मीठ, हे थोडासा खाण्याचा सोडा आपला हे टाकून मस्त छान असं बॅटर तयार करून घेतलेलं होतं आणि पावमध्ये आपलं याचं सारण भरलेलं होतं बटाट्याचं. जास्त काही शेअर केलं नाही. अगदी शॉर्टकटमध्ये क्विक असं तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला, अशा पद्धतीने मग मी रात्रीच्या वेळेस जास्त काहीच बनवलेलं नव्हतं. फक्त पॅटीस बनवलेलं होतं. कारण ना हे ना माझ्या मम्मीने त्यांना पण आवडतं, म्हणजे माझ्या आईला जास्त. घरी ते दोघंच असतात. त्यामुळे असलं ते काहीच करत नाही. म्हटलं चल, भाजी-पोळी तर आपण रोजच खातो. तर आम्ही हेच बनवलेलं होतं आणि जर असेल म्हटलं तर नंतर बघूयात, काहीतरी बनवलं जाईल. तर चला ताईंनो, मस्त छान अशा पॅटीससोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.